Today we continue the examples. Example number 8. The sum of the two angles seen pi by 5 pi radian and their difference is 60 degree. Find their measures in degree. Okay. Now solution. Sum of two angles is किती सांगितले? आता आपण ते अँगल आणि डिफरन्स सांगितलं. लेट x and y be the required angles. Let we consider x and y be the required angles. According to first condition, their sum is 5 radian. From given condition, sum म्हणजे काय? बेरीज. x plus y is equal to 5 पाय रॅडियन. आता याचं आपण लगेच रूपांतर करा डिग्रीमध्ये. 5 पाय रॅडियन इंटू 180 अपॉन पाय आलो आपण डिग्रीमध्ये. ठीक आहे. ओके. पाय पाय गेले. उत्तर किती येते बघा. उत्तर किती? 900 डिग्री सेल्सिअस. ओके. एवढं त्याचं डिग्रीमध्ये रूपांतर झालं. आपण त्याला समीकरण नंबर 1. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन, काय सेकंड कंडिशन सांगते ना आपल्याला? तर देअर डिफरंट म्हणजे वजाबाकी. x मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. समीकरण नंबर 2. इयत्ता 10वी सारखं आपल्याला सोडवायचे. मग काय होईल? Adding equation 1 and 2 we get काय मिळेल मग मला? तर मग इथं दोघांची बेरीज केल्यानंतर 2x म्हणून हे एकमेकांना केट कॅन्सल होतील. इज इक्वल टू ॲडिंग केल्यानंतर 960 उत्तर म्हणून. ठीक आहे. मग x इज इक्वल टू किती आलं? याला 2 ने भागा. 960 भागिले 2. x इज इक्वल टू 480. ठीक आहे. x ची किंमत आली 480. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1 वी गेट 480 प्लस y इज इक्वल टू 900 डिग्री. देन y is equal to 900 minus 480. Answer becomes 0. Here is 2. 420. This one is the value of y. मी इथं आपल्या लेखी स्वरूपातलं उत्तर आहे म्हणून हेन्स the required angles are 480 degree and 420 degree. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतं. आपल्याला अतिशय एक्स आणि वाय दोन कन्सिडर करायचे. त्यांची बेरीज आपल्याला दिलेली रॅडियनमध्ये आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. दुसरी कंडिशन लिहायची, दोघांमध्ये बेरीज करायची. बेरीज करताना आपण असं केलं तरी चालते. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 900 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60. एकमेकांना गेट कॅन्सल. 2x इज इक्वल टू 960 असं इथं लिहिलं आहे. हे असं साईडला लिहिलं तरी चालतं किंवा त्याच्या खाली लिहिलं तरी चालू शकतं. आणि मग ती किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला वायची किंमत मिळते. दोघांची बेरीज आता 960 येईल. 900 येईल आणि वजाबाकी मात्र दोघांची 60 येईल. ओके. ठीक आहे. नाउ एक्झाम्पल नंबर 9. द मेजर्स ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल आर इन द रेशो 3:7:8. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. आता ट्रायंगलचं दिलेलं. ठीक आहे. ट्रायंगलचे हे एक काही प्रमाणात दिलेले आहेत अँगल आणि मग त्याचे काय सांगितलं? डिग्री आणि रॅडियन मेजरमध्ये रूपांतर करायला सांगितले. ठीक आहे. मग इथं म्हणायचं दी अँगल ऑफ ट्रायंगल आर इन द रेशो किती? 3:7:8. इट्स degree measure
ईच डिग्री मेजर्स कसे येतील 3K 7K 8K वेअर K इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि मग आता सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट सम ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर 180 डिग्री. आणि मग काय म्हणता ना आपल्याला 3K प्लस 7K प्लस 8K नथिंग बट 180 डिग्री. आणि मग उत्तर किती आलं इथं 18K इज इक्वल टू 180 डिग्री. देन K इज इक्वल टू 18 अपॉन 180 अपॉन 18 10 म्हणजे K ची किंमत आली इथं 10 डिग्री. आणि मग इथं आपल्याला लिहिता आहे 3K अँगल आहे तर 3 × 10 मीन्स उत्तर आलं 30. याचं रॅडियनमध्ये रूपांतर 30 डिग्री 30 × पाय अपॉन 180 3 6 जा उत्तर येतं पाय अपॉन 6 रॅडियन. दुसरा आकडा आहे 7K 3 × 10 सॉरी 7 × 10 70 डिग्री. आन्सर इथं 70 डिग्री. 70 × पाय अपॉन 180 मीन्स 0 गेट कॅन्सल 7 अपॉन 18 पाय रेडियन. आणि लास्ट केस काय 8K मीन्स 8 × 10 80 डिग्री. दिस इम्प्लाइज दॅट 80 डिग्री कन्वर्ट टू रेडियन मेजर 80 × पाय अपॉन 180 10 इथं 2 इथं 9 येतं सॉरी 4 येतं आणि खाली 9 आहे 4 अपॉन 9 पाय रेडियन. म्हणून काय म्हणता येईल हेन्स the angles of triangles are 30 degree 70 degree 80 degree and in radian किती आलं पाय बाय 6 रेडियन 7 पाय बाय 18 रेडियन आणि लास्ट केस 4 अपॉन 9 पाय रेडियन. ओके. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण उत्तर पाहता येतं. तिन्ही कोणाची मापाची बेरीज 180 असते त्यानुसार आपण गेलो. केची किंमत 10 मिळाली आणि सरळ उत्तरापर्यंत जाऊन पोहोचलो. ओके. एक्झाम्पल नंबर 10 द मेजर्स ऑफ अन अँगल ऑफ अ triangle are in AP and the greatest is 5 times the smallest. Find the angles in degree and radian. आता हा एक्झाम्पल आपलं झालेलं आहे तर एकदा दावताडा आपण घेऊ. सोल्युशन लेट A minus D A आणि A plus D are 3 angles in AP are 3 angles in AP. आता काय सांगितल्याप्रमाणे आपण जाऊ. अँगल्स ऑफ ट्रायंगल आहे म्हणलं तर तिघांची बेरीज किती 180. काय म्हणताय सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणून काय दिलं तर A मायनस D प्लस A प्लस D ठीक आहे इज इक्वल टू 180 डिग्री. आणि मग काय करा A मायनस D प्लस A प्लस D गेट कॅन्सल 180 डिग्री. याची किंमत किती आली 3A झालं 180 डिग्री. आणि A इज इक्वल टू 60 डिग्री. याची किंमत आपल्याला कळाली 60 डिग्री. राहिला प्रश्न Dचा. इथं म्हणायचं अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. काय कंडिशन दिलेली ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स स्मॉलेस्ट म्हणजे A प्लस D इज 5 टाइम्स A मायनस D. आता A प्लस D इज इक्वल टू 5A मायनस 5D. आणि मग याला इकडे जर घेतला तर हा झाला 4A मायनस 6D इज इक्वल टू 0.
याला सेमी नंबर 2 म्हणू, याला 1 म्हणू. सबस्टिट्यूट इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 वी गेट काय म्हणते मला मग 4 into 60 6d इज इक्वल टू 0. किती झाले मग 240 डिग्री मायनस 6d इज इक्वल टू 0 मायनस 6d इज इक्वल टू मायनस 240 d इज इक्वल टू मायनस माझे इनिमिनेट झाले अपॉन 6 4 जा d ची किंमत आली 40. ओके 6 4 जा आणि मग हे झालं तुमच्या d ची किंमत. मग आता फर्स्ट अँगल कोणता a मायनस d कोणता रे मग a ची किंमत 60 d ची किंमत आन्सर बिकम 20 डिग्री. इट कॅन बी कन्वर्ट इंटू रेडियन मेजर 20 into pi upon 180 means answer becomes pi upon 9 radian. A means 60 degree. ठीक है, this 60 degree convert into radian measure. Okay, 60 into pi upon 180 get cancel. 6 3s are, the answer become pi upon 3 radian. And A plus D means 60 plus 40 means 100 degree. 100 degree can be converted into radian measure. 100 into pi upon 180 answer become 2 5s are 2 9s are 5 pi upon 9 radian. डिग्री मेजर मध्ये पण उत्तर, radian मेजर मध्ये पण उत्तर. ओके, hence the angles are 20 degree, 6 degree and 100 degree. Its radian measure काय लिहिता येईल आपल्याला pi upon 9 radian pi by 3 radian आणि शेवटी 5 pi upon 9 radian. ओके, म्हणजे अशा पद्धतीचा प्रॉब्लेम संपूर्ण काय होतं संपतो. बारकाईने आपल्याला कळालं पाहिजे की हे दीज आर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एपी. लगतच्या टर्म म्हणतो आपण याला, लगतच्या 3 टर्म्स इन एपी आणि त्यानुसार हा प्रॉब्लेम सोडवायचा होता. नाव एक्झाम्पल नंबर 11. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल टू ॲडजस्टंट अँगल्स आर 40 डिग्री pi by 3 radian. Find the angles of the quadrilateral in degree. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे आपल्याला माहिती असणं पाहिजे मिनिंग ऑफ सायक्लिक. याला काय म्हणायचं चक्रीय चौकोन. आता चक्रीय चौकोनाचे काही गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे. आता ऍडजस्टंट साइड म्हणजे लगतच्या भुजा, म्हणजे समजा आता चक्रीय चौकोन हा सर्कलमध्ये असतो आणि मग हा अँगल दिला असं गृहीत धरू, पहिला दिलाय 40 डिग्री आणि लगतचाच दिलाय पाय बाय 3 रेडियन. ओके, आता चक्रीय चौकोनामध्ये नेमकं काय माहिती असतं आपल्याला समोरच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. तर समोरच्या मापाच्या कोणाची बेरीज असते 180. याला नाव देऊ ए, याला बी, याला सी आणि याला डी. ठीक आहे, आणि मग त्या समोरच्या मापांच्या बेरीज किती असते 180. त्यानुसार आपल्याला जावं लागेल. मी तर म्हणून लेट A, B, C, D be the cyclic quadrilateral. ठीक आहे, मेजर्स ऑफ एन अँगल ए दिलाय, किती दिलाय 40 डिग्री. अँड मेजर्स ऑफ एन अँगल बी दिलाय, तो किती दिलाय पाय बाय 3 रेडियन, म्हणजेच किती पाय अपॉन 3 इन डिग्रीमध्ये रूपांतर करू 180 अपॉन पाय, डिग्रीमध्ये रूपांतर होईल, पाय पाय गेले 360 डिग्री म्हणजे उत्तर किती आलं. हेन्स मेजर्स ऑफ एन अँगल बी नथिंग बट किती डिग्री आलं 60 डिग्री. आता हे दोन माहिती आहेत. मग आता इथे एक आपण तो विधान लिहू.
मी इथं लिहू सम ऑफ अपोजिट angles in cyclic quadrilateral are supplementary. म्हणजेच किती कंसात 180 डिग्री. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री. म्हणून इथं आपल्याला म्हणतात हेन्स मेजरमेंट ऑफ अन अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी नथिंग बट 180 डिग्री. याच्यातली किंमत माहिती आहे आपल्याला, म्हणून 40 प्लस मेजरमेंट ऑफ अँगल सी नथिंग बट 180 डिग्री. आणि मग मेजरमेंट ऑफ अन अँगल सी नथिंग बट 180 डिग्री मायनस 40 डिग्री. उत्तर आलं 140 डिग्री. ओके, आता आपल्याला डिग्रीमध्येच पाहिजे. त्यानंतर ऑल्सो मेजरमेंट ऑफ अन अँगल कोणता बी प्लस मेजरमेंट ऑफ अन अँगल डी इज 180 डिग्री. आणि म्हणून याच्यातला हा हे माप दिलेलं आहे म्हणजे 60 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अन अँगल डी नथिंग बट 180 डिग्री. मेजरमेंट ऑफ अन अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 60 डिग्री इज वॉट 120 डिग्री. असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. आणि मग हे दोन अँगल आपल्याला मिळाले. मेजर ऑफ अन अँगल सी इज इक्वल टू 140 डिग्री आणि अँगल डी नथिंग बट किती 120 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या चक्री चौकोनाचे चारही कोणाचे माप मिळाले. हे दोघांची जर बेरीज केली तर 180 येतं, दोघांची बेरीज केली तर 180 येतं. सगळ्यांची बेरीज केली तर 360 डिग्रीचं या ठिकाणी माप येतं. आपल्याला फक्त डिग्री मेजरमध्येच उत्तर विचारलं होतं आणि म्हणून आपण त्याचं बाकीच्या कशामध्ये रॅडियनमध्ये काढण्याची काही गरज नाही. विचारलेला प्रश्न फक्त डिग्री मेजरमध्ये सांगितलं आहे, आपण त्याचं उत्तर डिग्री मेजरमध्ये काढलेलं आहे. ओके, पहा एक्झाम्पल नंबर 12. वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकट हॅज मेजर्स, त्याच्यापैकी एक अँगल 2π/5 रॅडियनमध्ये दिलेला आहे. अँड द मेजर्स ऑफ अदर 3 अँगल्स आर इन अ रेशो. आता चार कोण असतात, त्यातले 3 रेशोमध्ये दिले त्यांनी एकाच माप दिलेलं आहे. फाइंड द मेजर्स इन डिग्री अँड रॅडियन. त्यांचं मेजर डिग्री आणि रॅडियन मेजरमध्ये आपल्याला पाहायचं आहे. ओके, सोल्युशन. The one of angles of a quadrilateral has measure 2π/5 radian means 2 into pi डिग्री मध्ये रूपांतर करू into 180/pi. Answer become in degree, pi get cancel. 5 3 6 जा म्हणजे 72 डिग्री उत्तर येईल. असंच प्रकारचं आपण एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आणि मग एक अँगल किती झाला 70 डिग्री. मग इथं म्हणायचं ती सम ऑफ रिमेनिंग अँगल इज 360 डिग्री मायनस 72 डिग्री. आन्सर बिकम्स इथं साधारणपणे 8 1 is carried 8 once again 8 288 असं आपलं उत्तर म्हणून 288 डिग्री शिल्लक राहील तिघांची बेरीज. ओके, आता काय करायचं, दी रिमेनिंग अँगल्स इन द रेशो. कोणता रेशो आपल्याला दिलेला 2:3:4. इट्स डिग्री मेजर कशा असतील 2K 3K 4K. ओके, मग आता माहिती आहे आपल्याला यांची बेरीज किती सांगितली 288 येते, म्हणून खाली लिहिता येईल आपल्याला 2K प्लस 3K प्लस 4K इज इक्वल टू 288. ओके, मग तिघांची बेरीज करू आपण. 5 आणि 4 9 होईल. 9K इज इक्वल टू
288. आणि मग आन्सर काय होईल रे? के इज इक्वल टू, आणि भाग द्या, 288 इंटू 8/9, 9 3 जा 27, 2 जा, म्हणजे के ची किंमत आली 32 डिग्री. आणि म्हणून फर्स्ट इज वॉट? 2K, नथिंग बट किती आलं? 2 इंटू 32 मीन्स 64 डिग्री. 3K, 3 इंटू 32 96 डिग्री. लास्ट क्या आलं? 4K सॉरी, 4K नथिंग बट 4 इंटू 32 साधारणपणे 8 आणि 128 डिग्री. आणि सगळ्यांची बेरीज केल्यानंतर मला वाटतं आपण 360 डिग्रीपर्यंत जाऊन पोचू. याचं रूपांतर रॅडियनमध्ये करायचं आहे. मग 64 डिग्री कन्वर्ट इंटू रॅडियन, 64 इंटू पाय अपॉन 180 डिग्री. आणि मग दोघांना भाग द्या. साधारणपणे आपण 8चा भाग जर वरती खाली देता येत नाही, 4चा देऊ शकतो आपण. 4 1 4, 4 7 24, आणि खाली 4 4 16, 4 25 45 डिग्री. दोघांना काही आता मोजमाप देता येत नाही. 16 पाय अपॉन 45 रॅडियन असं रूपांतर होईल. त्यानंतर 96चं रूपांतर करू. 96 डिग्रीचं रूपांतर 96 इंटू पाय अपॉन 180. परत ते आपण इथं 4चं देऊ शकतो. 4 2 8, 4 4 16 24, खाली आलं 45, मग इथं आलं 24 पाय अपॉन 45 रॅडियन. आणि लास्ट केस 128 इंटू डिग्रीमधलं रूपांतर 128 इंटू पाय अपॉन 180. परत 4नेच भाग देऊ शकतो, 3, आणि साधारणपणे किती? 32 अपॉन 45, 32 अपॉन 45 पाय रॅडियन. असं त्यांचं रॅडियनमधलं रूपांतर आणि डिग्रीमधलं रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल. ओके, डिग्रीमधले ते अँगल कसे आले मी खाली उत्तर लिहायचं. हेन्स द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर, पहिला जो दिला जातो तो किती होता? आर इन डिग्री, डिग्री मेजर किती? 72 डिग्री, 64 डिग्री, 96 डिग्री आणि 128 डिग्री. ठीक आहे. अँड इन रॅडियन मेजर किती आलं? पहिलं दिलेलं किती होतं? 2 पाय अपॉन 5 रॅडियन, 45 रॅडियन, 24 पाय अपॉन 45 रॅडियन आणि 32 पाय अपॉन 45 radian. These are angles in measures in degree and radian also. Okay, ठीक है. Find the degree and radian measures of exterior and interior angle of a regular. आता खाली पेंटागॉन, हेक्सागॉन, सेप्टागॉन आणि ऑक्टागॉन दिलेले. ठीक आहे. एक एक आपण पाहू. पहिलं पाहू पेंटागॉन. ठीक आहे. आता पेंटागॉन आपल्याला काढता आला पाहिजे ना. आपण 4-5 पॉईंट काढून घ्यायचे अंतरावर, समान अंतरावर साधारणपणे. पेंटागॉनचे 5 पॉईंट. ठीक आहे. आता हा आतमधला इंटेरियर अँगल, बाहेरचा एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, वी नो दॅट सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन इज किती असतं? 360 डिग्री. पॉलिगॉन म्हणजे कोणता पण असतं. पॉलिगॉन म्हणलं मी, मुद्दा म्हणून पॉलिगॉन शब्द वापरला. इथं काय आता पेंटागॉन, अकडे एक पेंटागॉन. पेंटागॉन म्हणजे काय होणार? किती साइड्स आल्या? इथं आलं काय? नंबर ऑफ साइड्स किती आला रे?
5. आता अँगल पण किती आले, इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल पण किती आले, 5च आले. मग आता इच एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पेंटागॉन इज कसं काढणार मग, तर 360 डिग्रीला नंबर ऑफ साईडने बघायचं. 5 साईडने भागल्यावर किती उत्तर येईल, तर 5 7 35 आणि 5 दुने 10 72 डिग्री आलं. कसं किती आलं एक्स्ट्रा अँगल इथला 72 डिग्री. आता व्हॉट इज द रिलेशन बिटवीन इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल, तर दोज आर इन काय म्हणू आपण त्याला, सप्लिमेंटरी अँगल्स आहेत, म्हणजे आपण त्याला पूरक म्हणू किंवा रेषे जोडीतील कोण म्हणू. ठीक आहे. आणि मग काय म्हणताना आपल्याला इथं बघा, इंटेरियर अँगल इज इक्वल टू इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 मायनस एक्सटेरियर अँगल, 180 मायनस एक्सटेरियर अँगल. मग किती आलं 180 डिग्री मायनस 72 डिग्री, म्हणजे उत्तर किती आलं 108 डिग्री. मग आता याचं रूपांतर फक्त कशामध्ये करायचं आहे, आपण रेडियन मेजरमध्ये करायचं आहे. ओके. मग पहा आपला एक्सटेरियर अँगल काय होता, एक्सटेरियर अँगल किती होता रे हा 72 डिग्री. याचं रेडियनमध्ये रूपांतर काय होईल, मग उत्तर किती 72 डिग्री मीन्स 72 इंटू पाय अपॉन 180. आणि मग उत्तर किती आलं बघा. मग आता 36 रेस टू 72 आणि 36 इंटू 5 180. मग उत्तर आलं 2 पाय अपॉन 5 रेडियन. व्हॉट अबाउट इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल नथिंग बट 108 आलता. मग इथं 108 डिग्री इंटू 10 इथं रेडियन मेजरमध्ये होणार आहे 108 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. मग आता मला वाटतं 36 त्रिक आणि 36 5 म्हणजे 3 पाय अपॉन 5 रेडियन. रेडियनमध्ये पण आणि डिग्रीमध्ये पण आपल्याला त्या इंटेरियर अँगलचं रूपांतर करता आलं. ओके. त्यानंतर दुसरं आहे हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन पहा. आता हेक्झॅगॉन आपला अगोदर कळा लागेल. 6 पॉईंट द्यायचे. आता हेक्झॅगॉन इथं काय म्हणता येईल, आपल्याला माहिती आहे पॉलिगॉनसाठी आपण एकच केस पाहिलेली. आता नंबर ऑफ sides of hexagon काय 6. आता मी इंटेरियर अँगल एक्सटेरियर अँगल माहिती आहे आपल्याला. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल ते पण किती आलं 6. मग आता इच एक्सटेरियर अँगल किती आला 360 डिवाइड बाय 6. मग उत्तर किती, उत्तर आलं 6 डिग्री. पहिलं प्रत्येक अँगल किती आला 6 डिग्री. मग इंटेरियर अँगल इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 6 डिग्री, याला आलं 120 डिग्री. ओके. आणि मग झालं याचं रूपांतर रेडियन आणि डिग्री मेजरमध्ये करायचं आपल्याला. मग एक्सटेरियर अँगल किती होता आपला 60 डिग्री, त्याचं रूपांतर करायचं आहे. 6 डिग्री इज इक्वल टू 60 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. उत्तर आलं 63 जा, म्हणजे उत्तर आलं पाय अपॉन 3 रेडियन. इंटेरियर अँगल इज इक्वल टू 120 डिग्री, नथिंग बट 120 डिग्री इज इक्वल टू 120 टू पाय अपॉन 180 रेडियन. मग आता इथं 2 आणि इथं आलं 3 म्हणजे 2 पाय अपॉन 3
रेडियन. तसंच आपल्याला पुढचं एक्झाम्पल घेता येईल. तिसरं आहे सेप्टॅगॉन. त्यातलं सेप्टॅगॉन म्हणजे 7 पॉईंट आले. सेप्टॅगॉन असा रेग्युलर सेप्टॅगॉन आहे. रेग्युलर याचा अर्थ काय होतो, म्हणून मी एकच विधान कोणतं केलेलं आहे आपल्याला ते परत घ्यायची गरज नाही. वी नो दॅट द सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन. रेग्युलर महत्वाचा शब्द आहे, ठीक आहे. आणि आता सेप्टॅगॉन इथं नंबर ऑफ साईड पाहू आपण. नंबर ऑफ साइड्स ऑफ सेप्टॅगॉन किती, 7. नंबर ऑफ एक्सटेरियर अँगल किती, 7. आता ऑल सम ऑफ एक्सटेरियर अँगल किती, सम ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर सेप्टॅगॉन इज 360 डिग्री. म्हणून काय, each angle of each exterior angle, not angle, exterior करावं लागेल, exterior angle of septagon काय मग 360 डिग्री डिवाइड बाय 7. आता 7चा भाग जातोय, 7चा भाग तसा जातच नाही, ठीक आहे. किती उत्तर येणार बघा, मग पूर्ण भाग जात नाही. ओके, पूर्ण भाग जात नाही, मग आपण असंच ठेवू शकतो. पण आता असं ठेवणं पण जरा थोडंसं धोकादायक आहे. पण देऊच भाग किती जायचं बघा रे, 7 × 35, 10 राहिले, 7 × 7 51 डिग्री. आणखीन पुढं 3 राहिले, 7 × 30 7 चौक 28, 7 × 21 असं करून टाकू, ठीक आहे. जवळपास एवढं डिग्रीमध्ये आपलं रूपांतर झालं. मग आता कोणता अँगल पाहिजे आपल्याला, इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल, रिलेशन बिटवीन इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल, दोज आर इन 180. सम ऑफ देअर अँगल्स नथिंग बट 180. 51 पॉईंट किती, 43 डिग्री. म्हणजे त्याचं रूपांतर आता काय होईल, 7 इथं आलं 57. साधारणपणे इथं 2 होतील, 8 नाही का, इथे 1 होईल, 128 डिग्री. साधारणपणे आपलं उत्तर 128 डिग्रीच्या आसपास येईल. ओके, ठीक आहे. इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल झाला. आता याचं रूपांतर आपल्याला कशात करायचं, रेडियन मेजरमध्ये. रेडियन मध्ये रूपांतर करू, काय होईल, मी एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू किती होता आपला 51.43 डिग्री किंवा 360 डिग्री डिवाइड बाय 7 असं रूपांतर करू. इथं π/180 करू, नो प्रॉब्लेम. 2 जा उत्तर आलं 2.57 रेडियन, 2/7 रेडियन. ओके, पाय रेडियन. आणि इंटेरियर अँगल नथिंग बट किती होईल रे. तसंच जर केलं तर आपण इथं समजा 180 डिग्री मायनस 360 डिग्री अपॉन 7 इथं तयार केला. 360/7 म्हणजे साधारणपणे 900 उत्तर येईल. 900/7 इथं आपण 128.57 डिग्री किंवा 900/7 गुणिले π/180 केलं तरी चालतं. इथं 5चा भाग जाईल म्हणजे 5/7 पाय रेडियन. रेडियनमध्ये पण डिग्रीमध्ये पण आपलं रूपांतर करता येऊ शकतं. ओके, नंतर आपल्याला घ्यायचा तो ऑक्टॅगॉन. 4थं एक्झाम्पल आहे ऑक्टॅगॉन.
ओके. आता ऑक्टॅगॉन म्हणजे 8 बिंदू आले. हा ऑक्टॅगॉन. ठीक आहे. आता ऑक्टॅगॉन इथं आपण म्हणू नंबर ऑफ साइड्स ऑफ ऑक्टॅगॉन, रेग्युलर म्हणा. ऑक्टॅगॉन किती? 8. नंबर ऑफ एक्स्ट्रा ट्रायंगल इज इक्वल टू 8. सम ऑफ ऑल exterior angle is equal to 360 डिग्री. एक्स्टर्नल म्हणजे बाहेरचे कोन, असे प्रत्येकाचे बाहेरचे कोन मोजायचे आपल्याला. ओके. हे सगळे मोजले तर आपल्याला किती मिळणार? 360च मिळणार आहेत. each exterior angle is equal to 360 divided by 8. ओके. याचे पूर्ण भाग जात नाही, ते आपण असं लिहिलं तरी चालेल. आपल्याला बेरीज वजाबाकी करायला सोपं जातं, डिग्रीमध्ये रूपांतर झालं. मग आता काय म्हणावं लागेल? हेन्स each interior angle nothing but किती? 180 minus 360 upon 8. याला गुणा 0. 144 वजा 360 डिग्री अपॉन 8. मग उत्तर किती आले? 0 8 4 0 1080 डिग्री. ठीक आहे. अपॉन किती? 8 झालं याचं रूपांतर. मग आता काय करता येईल आपल्याला? मग रेडियन मेजरमध्ये एक्सटेरियर अँगल किती आलं आपला? 360 डिग्री अपॉन 8. याचं रूपांतर रेडियनमध्ये करू. 360 अपॉन 8 इंटू पाय अपॉन 180. गेट कॅन्सल. म्हणजे किती आलं? पाय बाय 4. मला वाटतं 45 डिग्री आला पाहिजे मग. 32. ओके. 45 डिग्री याला म्हणत आपल्या लक्षात. आणि मग इथं पण भाग देता येईल. किती इंच रे मग इथं? 8 1 8. हे 135 डिग्री. ओके. 135 डिग्री. ओके. मग इंटरेस्ट समजा लक्षात नाही आलं तरी आपल्याला येतं, ते येतं बरोबर. रेडियन समजा 9 असेल तर मग प्रॉब्लेम आहे, 11 असेल तर प्रॉब्लेम आहे. इथं काय आलं? इंटेरियर अँगल किती रे? 1080 डिग्री आपण म्हणजेच किती आला? 135 डिग्री. तसं हे 1080 सोपं होतं. याचं रूपांतर 135 गुणिले पाय अपॉन 180. 135 आता इथं भाग द्यायचा. मला वाटतं 45 त्रिक आणि इथं 45 चोक. 3 पाय अपॉन 4 रेडियन. खतम. ओके. म्हणजे असे आपल्याला सगळे अँगल फाइंड आउट करता येऊ शकतात. ठीक आहे.